जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे, घेऊन आलेलो आहे मित्रांनो। त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। बीएसएफ मध्ये 17,000 प्लस वॅकन्सी गव्हर्नमेंटने काढलेली आहे मित्रांनो। बीएसएफ म्हणजे काय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मित्रांनो। या ठिकाणी कॉन्स्टेबल या पदासाठी 17,000 प्लस वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो। त्या वॅकन्सीचं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवायडेशन झालेलं आहे मित्रांनो। ते आपण पाहूया मित्रांनो, कशा प्रकारे झालेलं आहे मित्रांनो। बीएसएफ मध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती मित्रांनो, त्यामध्ये एकूण जागा 17,000 प्लस आहेत मित्रांनो। त्यामध्ये पोस्ट आहेत मित्रांनो 3, कुठल्या कुठल्या मित्रांनो, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल आणि एसआय या ठिकाणी 3 पोस्ट निघालेल्या आहेत मित्रांनो बीएसएफ मध्ये। त्याच्यामध्ये पहिली जी पोस्ट आहे मित्रांनो कॉन्स्टेबल, ही पोस्ट ही मित्रांनो 10वी पास हा विद्यार्थी फॉर्म अप्लाय करू शकतो मित्रांनो। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे मित्रांनो हेड कॉन्स्टेबल। हेड कॉन्स्टेबल या पोस्टसाठी मित्रांनो आपण 12वी विद्यार्थी जे उत्तीर्ण आहेत मित्रांनो ते फॉर्म भरू शकतात। त्यानंतर एसआय पदवीधर जे आहे विद्यार्थ्यांनो, त्या ठिकाणी आपण जे विद्यार्थी डिग्री पास आहेत, एखादी डिग्री पाहिजे मित्रांनो, कोणत्याही घटकातील डिग्री असू दे मित्रांनो, ते विद्यार्थी त्या पोस्टसाठी फॉर्म भरू शकतात विद्यार्थ्यांनो। त्यानंतर वयोमर्यादा आहे मित्रांनो, तिन्ही पोस्टची वयोमर्यादा वेगवेगळी आहे, ते बघून घेऊया मित्रांनो आपण। त्यानंतर कॉन्स्टेबल या पदासाठी विद्यार्थ्यांनो, कॉन्स्टेबल साठी ओपन आणि ईडब्ल्यूएस याच्यासाठी 18 ते 23 वर्ष पूर्ण पाहिजे। त्याच्यानंतर ओबीसी या कॅटेगरीसाठी 18 ते 26 वर्ष पूर्ण पाहिजे। त्यानंतर एससी किंवा एसटी या कास्टसाठी 18 ते 28 वर्ष पूर्ण पाहिजे। आणि ह्याच्यामध्ये चलन मित्रांनो सेम आहे विद्यार्थ्यांनो, ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी 100 रुपये चलन आहे, एससी आणि एसटी साठी चलन नाही आहे मित्रांनो। ओके, त्यानंतर हेड कॉन्स्टेबल या पदासाठी विद्यार्थ्यांनो आपण बघूया एज मर्यादा किती आहे। त्यासाठी ओपन ईडब्ल्यूएस साठी 18 ते 25 वर्ष आहे। त्यानंतर ओबीसी कास्ट अदर ब्लॅकवर्ड क्लास साठी 18 ते 28 वर्ष आहे। एससी एसटी साठी 18 ते 30 वर्ष आहे। त्याच्यासाठी चलन मित्रांनो ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी 100 रुपये चलन आहे। मग पुढची पोस्ट बघूया विद्यार्थ्यांनो, एसआय पोस्ट आहे, ती जी पोस्ट पदवीधर वरून आहे, पदवीवरून आहे मित्रांनो। त्यासाठी ओपन ईडब्ल्यूएस साठी 20 ते 25 वर्ष पूर्ण पाहिजे विद्यार्थ्यांनो। त्यानंतर दुसऱ्या कास्ट ओबीसी साठी 20 ते 28 वर्ष पूर्ण पाहिजे। एससी आणि एसटी कास्ट साठी 20 ते 30 वर्ष पूर्ण पाहिजे। आणि विद्यार्थ्यांनो चलन हे सेम आहे मगासारखं, ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी 100 रुपये चलन आहे। एससी आणि एसटी कास्ट साठी चलन नाही आहे मित्रांनो, निःशुल्क आपण फॉर्म भरू शकता विद्यार्थ्यांनो। त्यासाठी ह्या तिन्ही पोस्टसाठी शारीरिक पात्रता काय आहे बघूया विद्यार्थ्यांनो। पुरुषांसाठी जे मुलं फॉर्म भरणार आहेत विद्यार्थ्यांनो, त्यांच्यासाठी शारीरिक पात्रतेमध्ये ज्यावेळेस उंचीची गरज असते, बीएसएफ मध्ये उंचीची गरज ही 165 सेंटीमीटर आहे आणि मुलींसाठी 150 सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे। त्यानंतर छाती मित्रांनो, छाती ही मुलांसाठी असते फक्त, त्याच्यामध्ये मुलांची छाती कमीत कमी 78, जास्तीत जास्त 83 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर ही छाती फुगून भरली पाहिजे विद्यार्थ्यांनो। त्याच्यामध्ये एससी आणि एसटी कास्ट साठी विद्यार्थ्यांना उंचीमध्ये सूट मिळणार आहे। त्यानंतर मैदानी चाचणी आहे, हा घटक अतिशय महत्वाचा आहे। त्याच्यामध्ये अजून शासनानं सिलेक्ट केलं नाही की पहिला पेपर होणार का मैदानी होणार, ह्याच्यामध्ये सिलेक्शन अजून कुठली त्यांनी असं ऍडव्हर्टाइज मध्ये सांगितलं नाही की आम्ही पेपर घेणार किंवा ग्राउंड घेणार। पहिल्यांदा आपण मैदानी चाचणीविषयी माहिती पाहूया। पुरुषांसाठी 5 किलोमीटर आहे, ते 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे। पोलीस भरती सारखं नाही आहे विद्यार्थ्यांनो, पोलीस भरतीला आपण 5-10च्या नंतर जसं जसं टायमिंग वाढत तसे मार्क कमी होतात, परंतु बीएसएफ मध्ये 5 किलोमीटर हे 24 मिनिटाच्या आतमध्ये जो कॅन्डिडेट येत नाही तो अनक्वालिफाय होतो, त्याला 0 मार्क मिळतात। त्याच्यामुळे 24 मिनिटाच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येकाने विद्यार्थ्यांनो। आणि महिलांसाठी 1600 मीटर आहे, पोलीस भरतीला 800 मीटर आहे, महिलांना बीएसएफ साठी 1600 मीटर 8.5 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचं आहे विद्यार्थ्यांनो। हे झालं ग्राउंड विषयी विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पेपरचं स्वरूप पाहूया आपण। पेपर मध्ये सेम जे आपले इथे पॅटर्न आहे तोच, वरी गेल्यानंतर फक्त हिंदी व्याकरण, मराठी व्याकरणच्या ठिकाणी हिंदी व्याकरण आहे। त्याच्यामध्ये गणितचे प्रश्न 25 येणार, 25 गुणासाठी येणार। त्यानंतर बुद्धिमत्ता एक आहे, बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न येणार, 25 मार्कासाठी येणार। त्यानंतर हिंदी व्याकरणचे प्रश्न 25 येणार, 25 गुणासाठी येणार। त्यानंतर जीके जीएस ह्याचे 25 प्रश्न 25 मार्कासाठी येणार। टोटल 100 पैकी 100 मार्कासाठी 100 प्रश्न येणार आपल्यासाठी। त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपला पेपर राहील, ऑफलाईन पद्धतीने राहणार नाही। त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ही बिलकुलही नाही आहे मित्रांनो, त्यासाठी गाफील राहू नका। हा एक उत्तम पर्याय आहे मित्रांनो आपल्यासाठी, ज्या विद्यार्थ्यांची 10वी आणि 12वी ज्येष्ठ झाली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची पदवी सुद्धा झालेली आहे त्यांच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी एक उत्तम आणि सुवर्ण संधी आलेली आहे, गव्हर्नमेंट घेऊन आलेला आहे मित्रांनो। त्यासाठी आपण यशाची उंच भरारी घेण्यासाठी लवकरात लवकर बीएसएफ मध्ये आपण फॉर्म भरू शकता मित्रांनो। पुढच्या महिन्यामध्ये फॉर्म चालू होतील आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपला ऑनलाईन पद्धतीने
पेपर होणार आहे मित्रांनो। त्यासाठी अभ्यास भरपूर करा, ग्राउंड भरपूर करा। ज्या विद्यार्थ्यांना निवासी ग्राउंडची आवश्यकता आहे, निवासी ग्राउंड अभ्यास करायचा आहे, त्यासाठी मनस्वी करिअर अकॅडमी वडाळा येथे तुम्ही अवश्य भेट देऊ शकताय। आजच आपला प्रवेश निश्चित करू शकताय। आपल्या ठिकाणी निवासी प्रकारे पूर्ण ग्राउंड, लेक्चर, जेवण सगळी टोटल सोय आहे मित्रांनो। आपण लवकरात लवकर मनस्वी करिअर अकॅडमी वडाळा येथे अवश्य भेट देऊ शकताय। जय हिंद।